नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज. आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अनेक दिग्गज नेत्यांनी आपले नामांकन भरले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. देखिए, जब लड़ाई के मैदान में उतरे हैं तो फिर कितने लोग हैं सामने ये देखा नहीं जाता है, तुम्हारे हौसले कितने बुलंद है ये देखा जाता है। यकीनन लोकशाही है, डेमोक्रेटिक कंट्री है, उसमें हर एक को लड़ने का इख्तियार है, लेकिन सबसे बड़ी ताकत जो होती है वो जनता की होती है। इलेक्टोरल सिस्टम ऐसा होता है कि आप बाहर कितने भी मजबूत हो, अगर आवाम आपके साथ में नहीं है, जनता आपके साथ में नहीं है, तो आपकी कमज़ोरी वहाँ पर बैलेट इस पे साफ नज़र आ जाती है। इसमें लड़ रहे हैं, हम भी लड़ेंगे, वो भी लड़ेंगे। देखेंगे मुद्दा क्या रहने वाला है। देखिए, शहर के अंदर अगर हमारी अपनी नुमाइंदगी है तो हमने पिछले 10 सालों से जो भी काम किए हैं वो लोगों के सामने है। हम कोई नई स्लेट लेकर नहीं आ रहे हैं। लोग जानते हैं हमारे काम को, मजलिस की पहचान को अच्छी तरह से जानते हैं। जो अधूरे काम रह गए हैं वो काम को आगे बढ़ाना है, बस यही कोशिश रहेगी इंशाल्लाह. आपल्या मतदारसंघातील काँग्रेसने उमेदवार बदलला, याकडे कसं बघता? काय भीतीचं वातावरण आहे सगळ्या पक्षामध्ये. रात्री एकाला अनाऊन्स करतो, सकाळी होईपर्यंत नाही का दुसरा कॅन्डिडेट डिक्लेअर करतो. म्हणजे आज महाराष्ट्राचे जे सगळे राजनैतिक पक्ष जे आहे सगळ्यांमध्ये एक भीती आहे. म्हणून आम्ही जेव्हा 23 तारखेला निकाल येईल तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की MIM पक्ष सगळ्यात कमी सीट्स आम्ही लढत आहे यावेळी. जास्तीत जास्त मला असं वाटतं की 14 किंवा 15 सीट्स आम्ही लढत आहे. कारण हे ओवेसी साहेबांचं डिसिजन होतं, एक पॉलिसी डिसिजन त्यांनी केलं होतं की यावेळी आपण जास्त सीट्स लढायचं नाही आणि सगळ्यात जास्त चांगला स्ट्राईक रेट कुणाचा असणार असेल तर ते MIM पक्षाचा असणार आहे. आम्ही फोकस्ड इलेक्शन लढणार आहे की जे कॉन्स्टिट्युएन्सीज आम्ही स्ट्रॉंग होल्ड आपले ते तयार केलेले आहे, चांगले कॅन्डिडेट्स आम्ही दिलेले आहे. आता त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त आमदार याच्यापैकी कशा निवडून आणता येईल ते बघू. पूर्व और मध्य की तरफ ज़्यादा ध्यान दिया जा रहा है, पश्चिम में क्या हालात है? म्हणजे काय आहे की मागच्या वेळी आम्ही 44 सीट्स लढलो होतो, 44 सीट्स लढले होतो. तर फक्त एका सीटला आपण आयडेंटिफाय करत असेल तर मला आता सगळ्यांचं उत्तर द्यावं लागणार आहे की तुम्ही 14 कशाला, तुम्ही मुंबईमध्ये इतके लढले होते तर मध्ये आता का नाही लढत आहे. हे पॉलिसी डिसिजन आहे, पार्टीचा निर्णय आहे. आणि आमच्या पार्टीमध्ये जे आमचे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब ते सांगतील, त्यांनी म्हटलं असते की 100 सीट्स लढायचे आहे तर आम्ही 100 लढले असते. त्यांनी म्हटलं की 14 लढायचे आहे तर 14 लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या विरोधात जे उमेदवार दिले त्यांनी असं म्हटलं, तू जहा जहा चलेगा मैं भी तेरे साथ में आऊं. आहे ना, म्हणजे प्रेम असेल त्यांचं माझ्यावर. त्यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी भव्य मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महायुतीचा जो उमेदवार आहे त्यांचा फॉर्म भरत आहे मध्य मतदारसंघातून. नुकतेच उबाठांचे उमेदवार किशनचंदजी तनवानी यांनी फॉर्म मागे घेतला. काय वाटतं, कसं बघतं याकडे? म्हणजे जयस्वाल साहेबांचं एवढं कार्य आहे आणि लोकप्रियता पण जास्त आहे त्यांची आणि ते जास्तीत जास्त लीडने येतील हे बघून आणि स्वतःचा पराभव होईल त्यामुळे तनवानी साहेबांनी त्यांचा फॉर्म मागे घेतला. पण कारण तर असं दिलं गेलंय का बा MIMचा उमेदवार निवडून येऊ नये, मताची विभागणी होऊ नये म्हणून सने आम्ही फॉर्म मागे घेतो. आणि एका दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे योग्य पण आहे, बरोबर पण आहे. एक शिवसैनिक म्हणून दोन्ही आपण आपल्या बाजूला माजी नगरसेविका आहेत, तुम्ही सगळे शिवसेनेचे फाउंडर मेंबर आहेत, या घटनेकडे आपण कसं बघता? हे योग्य आहे का नाही?
योग्यच आहे खरं तर, कारण आपला हिंदूचा उमेदवार आला पाहिजे आणि मताची विभागणी होऊ नये. आणि आपण जे आता हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी आपण जे करत आहोत ते हिंदू रक्षणासाठी आपल्याला हे योग्य केले आहे असंच वाटतं. एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची आहे आणि जास्तीत जास्त मतांनी लाखाच्या फरकाने देशासाहेब निवडून येतील. निवडणूक झाली. महायुतीच्या उमेदवाराचा आज आपण फॉर्म भरत आहात, काय भावना आहेत, काय सांगा? खूप आनंद होतोय खरं तर. महायुतीमध्ये आपण आज उमेदवार दिलेला आहे आणि सगळे एकत्रित येऊन हे इलेक्शन लढवणार आहेत, तर खरोखर खूप सगळ्यांना आनंद होत आहे. आणि आपला एक उमेदवार चांगला उमेदवार कार्यसम्राट असल्यामुळे तो चांगल्या फरकाने निवडून सर्व येणार आहे. मतदारांना आपण काय आव्हान करणार? आणि आपण जुन्या शहर अध्यक्ष राहिलेला आहात, आपल्या बाजूला नगरसेवक आहेत, ज्या लोकांच्या खांद्यावर शिवसेना ज्यावेळेस एकत्र होती तिची धुरा होती, तुम्ही शिवसेना रुजवली, मोठी केली, काय वाटतंय, काय आव्हान करणार? आणि दीपावलीच्या सर्व नागरिकांना काय शुभेच्छा द्या? खरं तर दीपावलीच्या मी सर्वांना आधी खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांना असं आव्हान करते की आपण सगळ्यांनी घरातनं बाहेर पडून आपला हिंदूचा मतदाराचा जो वोटिंगचा रेट आहे तो वाढवला गेला पाहिजे. कोणी सुट्टी आहे आणि बाहेर गेलेला आहे असं न करता आपल्या घरात आपण जिथे राहतो त्याच्या 10 घर, उजव्या साईडचे 10 घर आणि डाव्या साईडचे 10 घर ते वोटिंग करून आलेत की नाही हे तरी कमीत कमी पाहावं आणि आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी यांना आव्हान करून त्यांना रविवारी बूथ केंद्रावर जाऊन वोटिंग करून येण्यासाठी त्यांनी आव्हान करावं. धन्यवाद मॅडम. आपलं नाव? मी सुनीला क्षत्रिय, शिवसेनेची मी सध्या पश्चिम विधानसभा संघटक आहे. मध्य विधानसभेचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनीही आपला अर्ज भरला. माजी खासदार इम्तियाज जलील हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 107 मध्य विधानसभा मतदार संघ से हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहब की अध्यक्षता में आज हमने जो तो यहाँ नॉमिनेशन फॉर्म भरा है. साथ में हमारे शहर अध्यक्ष और हमारे तमाम पदाधिकारी, कॉरपोरेटर्स और हमारे कार्यकर्ता साथ में मौजूद थे. और मैं उम्मीद करता हूँ औरंगाबाद की तमाम आवाम से कि आने वाले चुनाव के अंदर वो यकीनन मुझे जो है तो चुनकर यहाँ से भेजेंगे. और हमारे जो इम्तियाज जलील साहब ने पिछले 10 सालों से जनता के काम किए वो सारे लोगों के सामने है. और मैं ऐसी उम्मीद करता हूँ कि आने वाले वक्तों के अंदर यहाँ से हमारी दोनों सीटें इंशाअल्लाह ताला यहाँ से हम जीतते जाएंगे. आपकी लड़त जिनसे थी उसमें से किशन चंद तनवानी, इन्होंने उभाटा से अपना नामांकन वापस लिया है, वो अभी लड़त में नहीं, इसकी तरफ आप कैसे देखते? देखिए, मैंने इससे पहले भी कहा हूँ कि सारे लोगों की लड़ाई हमसे है, हमारी लड़ाई किसी से नहीं है. क्योंकि जब कल किशन चंद तनवानी ने, बहुत दुर्भाग्यपूर्ण है, उन्होंने ऐसी बात कही कि मैं समझता हूँ कि महाराष्ट्र के लिए एक बहुत शर्मनाक बात है. उन्होंने ऐसा स्टेटमेंट दिया, लेकिन हम वैसा नहीं सोचते. हम तो ये सोचते हैं कि विकास के ऊपर जो लोग भी काम करना चाहते हैं, जैसा हमने पिछले 10 साल किए, तो हमारे सामने एक विकास का एक मॉडल है, हमने काम किए बेहतरीन. तो हमारे को उम्मीद है कि यहाँ की जनता जो है तो यहाँ चुनकर देने वाली है. कहीं ना कहीं किशन चंद तनवानी साहब को ये रियलाइज़ हो गया था, मालूम पड़ गया था कि उनकी जो हार हो रही है MIM से, तो वो इसी वजह से डर के मारे उन्होंने जो तो अपनी जो तो पीछे ले लिया है फॉर्म. लेकिन उन्होंने जो स्टेटमेंट दिया वो बहुत गलत दिया उसको. वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी स्टेटमेंट केलंय का बुवा वंचित आणि MIM यांनी दोघांनी बसून सनी विचार करायला पाहिजे, दोघांपैकी एकाने फॉर्म वापस घेऊन सनी मताचं जो विभाजन आहे मुस्लिम मताचं ते टाळायला पाहिजे. हमेशा जो है तो MIM को वोट ज़्यादा मिलता है, जिसको कम मिलता है उसने बैठ जाना चाहिए, वोट ख़राब नहीं करना चाहिए. आप पूरा देख लीजिए कि पिछले उसमें वंचित आघाड़ी को कितना वोट मिला और MIM को कितना वोट मिला. जिसका ज़्यादा वोट मिला उसने टिकना चाहिए, और जिसको कम वोट मिला इसका मतलब उन्होंने जो तो अपने पीछे हट होना चाहिए. उन्होंने ये भी बोला कि लास्ट टाइम मैं खामोश बैठा था, मुलाकात करने वाले क्या? उन्होंने ये भी बोला कि लास्ट टाइम आपके वजह से, पार्टी की वजह से उन्होंने फॉर्म पीछे लिए थे, फॉर्म नहीं भरे. नहीं, उन्होंने कहा कि जो हमारे मौलाना है, उल्मा है, उनके बोलने के ऊपर जो है तो उन्होंने पीछे हुए थे. लेकिन अभी मौलाना ने बोले थोड़ी कि खड़े हो जाओ बोल के, अभी बैठने के लिए बोले थे, लेकिन उन्होंने खड़े हो गए. तो मैं समझता हूँ अभी भी उन्होंने बैठना ही चाहिए. इससे पहले मौलाना ने जैसा बोला था कि मतों का विभाजन नहीं होना, और जो है तो सीट जो है तो यहाँ पर सारे समाजों की जो है तो आज MIM के अंदर पकड़ है. हमारे साथ में हमारे विकास येड़के साहब और बहुत सारे हमारे ऐसे हैं नॉन मुस्लिम भाई जो चाहते हैं कि यहाँ पर डेवलपमेंट के लिए MIM अच्छा काम कर रही है, तो उन्होंने जो इसको सोचना चाहिए. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जावेद कुरेशी यांचा उमेदवारी अर्ज आज त्यांनी दाखल केला. औरंगाबादमधील रस्ता पाण्यासाठी त्रस्त असून निवडून येणारे उमेदवार फक्त आपला स्वतःचाच विचार करत असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. क्या कहेंगे, अवाम जो पानी के लिए परेशान है उनको जल्द से जल्द पानी मुहैया कराएंगे औरंगाबाद शहर में. और क्या मकसद है आपका चुनाव लड़ने का?
और लोगों की जो तकलीफ़ें इस वक्त लोगों की वो तकलीफ़ें दूर करेंगे। मकसद क्या है इंसान का जब पब्लिक प्रतिनिधि बनता है तो लोगों के जो मसाइल हैं उसको हल करने के लिए उसकी तवज्जो ज़्यादा रहती है। कल जो बात सामने आई है, तनवानी साहब ने जो फॉर्म वापस लिया है, तो इस पे क्या लगता है आपको? आपके भी दोस्त है नासिर सिद्दीकी, वो उनके दोस्त थे। बात असल में उन्होंने जो तनवानी साहब ने जो उनकी कौम के लिए उनकी मिल्लत के लिए जो किया, उनको लगा ऐसा कि उनके अल्फाज थे कि 14 की जैसी परिस्थिति मुझे नज़र आ रही है, इसलिए मैं फिर से अपनी कौम को एक जगह करने के लिए जो है फॉर्म वापस ले रहा हूँ। मैं यहाँ पर मुसलमानों से बिलखुसूस ये इल्तिजा करता हूँ, गुजारिश करता हूँ कि एक बार फिर मिल्लत को एक जगह आना चाहिए और जिसके पास सपोर्टिंग वोट है चुन के आने की जो है चांसेस जिसके ज़्यादा लगते हैं, ऐसे लोगों के साथ करना चाहिए। क्योंकि पिछले 19 का जो रिज़ल्ट हमारे सामने है, 19 के रिज़ल्ट के अंदर हम पूरी एक जगह वोट डालने के बावजूद भी हमारी कामयाबी नहीं हुई थी। लेकिन इस वक्त जो है मैं इंशाल्लाह वंचित बहुजन अगाड़ी के हैसियत से जो है उम्मीदवारी भरा हूँ और जो वंचित बहुजन अगाड़ी का लास्ट टाइम अमित बुईगढ़ साहब का 27,000 वोट था, उसमें और इजाफा करके वो वोट मैं लेके आने वाला हूँ। और यही जो है मिल्लत के बीच में गुजारिश करने वाला हूँ कि जो चीज़ आपको आसान लगती है, ऐसा लगता है कि जिसके पास सपोर्टिंग वोट है उसको जो 19 का रिज़ल्ट को सामने रख के कौम ने फैसला करना चाहिए। तो वो कौम एक हो सकती है, फिर अपनी कौम एक होने की आपको लगता है एक होगी अपनी कौम? वही तो गुजारिश कर रहे हैं इंशाल्लाह। अभी तक तो एक ही जगह है सब और अभी भी इंशाल्लाह एक ही जगह रहेंगे। आगे कुछ दिनों में उलमाए दीन, कुछ सामाजिक संगठन एक जगह आती है, क्या आपको लगता है कुछ इसमें हल निकल सकता है? बिल्कुल निकल सकता है, क्यों नहीं निकल सकता। दोनों ही पॉलिटिकल पार्टी है, दोनों का अपना अपना एजेंडा है। आपको ऐसा लगता है दोनों पार्टी में से कोई एक पीछे ले सकता है? देखो पिछले 2019 में जो है यही सूरत हाल थी और हमारे उलमा कराम ने मुझसे गुजारिश की थी कि अब तुम जो है मिल्लत में इंतशार का शिकार मत बनो। लिहाजा उलमा कराम के बोलने पे 2019 में मैंने अपना फॉर्म वापस ले लिया था। उसके गवाह जो है हमारे एडवोकेट सलीम खान साहब यहाँ मौजूद हैं। तो इसलिए जो है अब वो लोगों को सोचना चाहिए जो पिछले वक्त में जो है हमारे बैठने से जो है फ़ायदा उठा नहीं सके। औरंगाबाद नामांतर की लड़ाई लड़ने वाले हिशाम उस्मानी साहब के मैदान में है आपके खिलाफ। नहीं, बहुत हमारे अच्छे दोस्त हैं अल्हम्दुलिल्लाह वो हिशाम उस्मानी साहब। हम उनके पास भी जाएंगे, गुजारिश करेंगे उनसे भी कि इस वक्त जो है एक होना बहुत ज़रूरी है। हम देख रहे हैं कि लोग जो है फॉर्म भरने के बाद, टिकट मिलने के बाद भी मिल्लत के लिए किस तरीके की कुर्बानियाँ पेश कर रहे हैं। तो वैसे हम लोग वो लोगों को भी समझाने की कोशिश करेंगे कि आपकी भी ज़रूरत है इस वक्त कुर्बानी पेश करने की। और जो ऐसा जो उसको लगता है कि कोई ज़्यादा तादाद में जो है गैर मुस्लिम वोट ला सकता है, ऐसे उम्मीदवार को मुंतखब करना चाहिए, ऐसा मेरा मानना है। आवाम से क्या अपील करेंगे? अवाम से ये अपील कर दूंगा कि जिस तरीके से ये औरंगाबाद शहर के अंदर माहौल है और लोगों की परेशानियां आज तक दूर नहीं हो रही है। हम देख रहे हैं कि 325 करोड़ रुपए का प्रस्ताव था जब पैरेलल लाइन यहाँ पे आ रही थी पानी के लिए, और आज 12-15 साल गुजर जाने के बावजूद भी वो पैरेलल लाइन का काम नहीं हो सका। आज भी औरंगाबाद की अवाम को पानी साफ़ सुथरा नहीं मिल सका। 10 दिन आड़ पानी मिल रहा है। हमारी कोशिश ये है कि वो पानी औरंगाबाद शहर में रोज़ मिले या एक दिन आड़ मिले, इससे ज़्यादा नहीं मिले। इसलिए हमारी कोशिश ये रहेगी कि ये जो 12 साल 15 साल के अंदर पैरेलल लाइन के अंदर जो करप्शन हुआ, वो करप्शन को उजागर करेंगे और अवाम के लिए इस शहर में पानी जल्द से जल्द मुहैया करेंगे। ये अज़्म लेके हम मैदान में उतरे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दासरथे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणुकीच्या रिंगणात मीही हिंदुत्ववादी पक्षाचा उमेदवार असून माझ्यासाठी प्रदीप जयस्वाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मला पाठिंबा द्यावा, असं सुहास दासरथे यांनी म्हटलं आहे। महत्त्वाचं म्हणजे कालच किशनचंद तनवानी यांनी प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी माघार घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी नाकारली आहे। दासरथे यांनी अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी काल मला AB फॉर्म त्या ठिकाणी पक्षाचा दिला। रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यादीमध्ये देखील उमेदवारी घोषित करण्यात आली। खूप आनंद या ठिकाणी होतोय की अनेक
वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा या ठिकाणी लढती आहे. मला असं वाटतं 2014 नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे विधानसभा निवडणूक लढते आहे. माझं एकच ध्येय असणार आहे या ठिकाणी की धनशक्ती आणि जनशक्ती अशा पद्धतीची ही लढाई आहे. ताकद दाखवायची आहे तर जास्तीत जास्त मतदान कसा माझ्या पदरामध्ये पडेल, जनतेचा आशीर्वाद जास्तीत जास्त मला कसा मिळेल, याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. समोर जाणार. आम्ही निश्चित विकासाचा अजेंडा या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. विकास कशा पद्धतीने शहराचा झाला पाहिजे, अनेकदा आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. आदरणीय राजसाहेबांनी ब्लूप्रिंट अनेकदा कशा पद्धतीचा शहराचा विकास झाला पाहिजे असं महाराष्ट्रामध्ये अनेकदा अनेक ठिकाणी बोलून सांगितलेलं आहे. आणि निश्चित या शहराचा देखील विकासाचा आराखडा आम्ही लवकरच जनतेसमोर देऊ. आपल्या मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एकच आव्हान करेन की या ठिकाणी MIMला जर गाडायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उमेदवारी द्या. आमचं निशाणी जी आहे ती रेल्वे इंजिन आहे आणि रेल्वे इंजिन समोर कोणीही थांबू शकत नाही. धन्यवाद. N6 सिडको संभाजी कॉलनीतील कासारे नावाचे दोन भाऊ महिलांना पाहून अश्लील शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेत बोलतात. त्यांच्या या उद्दामपणाला आवर घालण्याची मागणी महिलांनी केली असून सिडको पोलिसांनी या दोन्ही भावांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. काल संतप्त महिलांनी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. आज N7 पोलीस स्टेशनला आलात आपण. आमच्या विभागात पूर्णपणे धांगडधिंगा, शिव्या देणं, मारे करणं त्यांचं 8 दिवस झालं, 15 दिवस झालं का चालूच राहतं. नेहमी करता नग्न अवस्थेत यायचं, काही कुणाला शिव्या. स्टेशनला आलात आपण. आमच्या विभागात पूर्णपणे धांगडधिंगा, शिव्या देणं, मारे करणं त्यांचं 8 दिवस झालं, 15 दिवस झालं का चालूच राहतं. नेहमी करता नग्न अवस्थेत यायचं, काही कुणाला शिव्या द्यायच्या, कुठल्याच्या बायकांकडे पाहायचं, तिलाच बोलायचं, DNA टेस्ट करा, हे करा, हे लेकरं माझेच आहेत असं बोलून चालतं का? तुम्ही याच्या अगोदर पोलीस ठाण्याला आले होते का? हो आले होतो, केली होती कंप्लेंट, एकदा केली होती कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध. काही कारवाई झाली? कारवाई झाली होती, परत ते हातापाया पडून कारवाई मागे घेतली आम्ही त्यांच्या. आज यांना आणलेलं आहे का? आज हो आणलेले आतमध्ये आणलेले त्यांना. किती महिला आल्या आज सर्व इथं? आम्ही 10-15 लेडीज आलेले आम्ही. काय नाव आहे त्यांचं? किशोर लक्ष्मण कसारे, विजय लक्ष्मण कसारे. कोणत्या ठिकाणची घटना आहे? N6 सिडको संभाजी कॉलनी. अशा घटना वारंवार होतात. 8 दिवस 15 दिवस झाले का अशा घटना नेहमी होतात. आणि आमच्या घरात लेकरं आहेत ना, त्यांच्यावर संस्कार तेच पडायला लागले. आज ते अभ्यास करायच्या ऐवजी शिवाय लिहायला लागलेत पुस्तकामध्ये, वह्यामध्ये. ही चांगली गोष्ट नाही ना अजिबात. तुम्ही काही त्यांचं काही असं व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे? व्हिडिओ आता हे अशी चालल्यानंतर कोण एवढं व्हिडिओ कपडे काढून डायरेक्ट महिलांसमोर उभा राहतात, पळत आहेत महिलांसमोर. मग महिला कोणत्या बाहेर उभा राहणार आहे कपडे काढून? जर तुम्ही त्यांच्या समोर उभा राहिल्यावर त्यांच्या आया बहिणी काढता, तुम्ही शिव्या देतात, काही बी कमरे खालच्या शिव्या राहतात त्यांच्या कायमस्वरूपी. तुम्हाला आज तक्रार दिली का तुम्ही? नाही, तक्रार अजून घेतली नाही त्यांनी. तक्रार आम्हाला FIR फाडल्याशिवाय घरी जाणार नाही. तक्रार द्यायची. त्यांना एवढं गंभीर स्वरूपाचं प्रकरण असून अजून तक्रार का झाली? आम्ही तक्रार खूप वेळेस दिली, पण त्यांना काय ते सुटून येतं घरी. इथल्या साहेबांशी बोलणं झालं? PI साहेबांशी नाही, अजून नाही झालं. तुमचं नाव? रेश्मा सचिन कापसे. श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्यांच्यातर्फे आपल्या कमिशन वाढीसाठी सर्व मालकांशी व प्रशासनाशी चर्चा करून आपल्या कमिशनबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सकाळ वृत्तपत्र समूहाच्या प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा घडून लिखित पत्र देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. साहेब, आज सकाळ कार्यालयासमोर आपण सगळे जमा झालाय. काय मागणी होती, काय प्रकार होता? श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटनेचे आम्ही मार्च महिन्यामध्ये लेटर दिलं होतं कमिशन वाढीसाठी, कोरोनाच्या 50 पैसे कमिशन वाढीसाठी. त्या लेटरला कुठलाही त्यांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. आम्ही 22 तारखेला परत एक लेटर दिलं होतं आणि त्याच्यावर स्पष्ट लिहिलं होतं की 27 तारखेपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय देण्यात यावा. 27 तारखेपर्यंत त्यांना निर्णय नाही दिला.
त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसापासून स्ट्राईक करतोय. पुरवणी एकाही सेंटरला संभाजीनगरमध्ये गेलेली नाही आहे. सकाळवाल्यांनी लगेच आम्हाला बोलवलं, आमच्याशी चर्चा केली आणि प्रत्येक पुरवणीला 30 पैसे वाढवून देण्यात आले असं त्यानं जाहीर केलं. आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्हाला ते लेखी पाहिजे, ते आम्हाला लेखी देत आहे. हा प्रकार फक्त सकाळ या वर्तमानपत्रापुरताच मर्यादित होता का संपूर्ण वर्तमानपत्राचा हा विषय होता? संपूर्ण वर्तमानपत्र व्यवस्थापनाशी आम्ही चर्चा करणार होतो. सगळ्याला लेटर दिलेलं होतं आणि सगळ्याचा विषय होता, हा कॉमन विषय होता. आपल्याला असं वाटत नाही का आपणही दुसऱ्यांसारखं दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या याच्यावर आपण वेठीस धरायला लागला असं वाटत नाही का? नाही, वेठीस धरायचं नाही सर. आम्ही मार्चमध्ये आपल्याला लेटर दिलं होतं. मार्चपासून 6 महिने 7 महिने झाले, त्याच्यावर कुठलीही चर्चा झालेली नव्हती. त्याच्यात स्मरणपत्र म्हणून आम्ही 22 तारखेला परत 5 दिवसाचा वेळ दिला होता त्यांना. वेठीस धरायचा हा याच्यात प्रश्नच येत नाही. कशा आपलं जे हे आहे वर्तमानपत्र जे आहे त्यांच्याबरोबर तुमची जी चर्चा झाली सकारात्मक आहे, तुम्ही समाधानी आहात? हो, आम्ही सकारात्मक आहे आणि आम्ही समाधानी पण आहे. याच्यामध्ये आमचं पहिलंच पाऊल असल्यामुळं सकाळ व्यवस्थापनानं आम्हाला सकारात्मक चर्चा करून 30 पैसे कमिशन वाढून दिलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहेत. भविष्यात आपल्या अजून काय काय मागण्या असू शकतात? भविष्यामध्ये जशी आता परिस्थिती निर्माण होईल तसे आता मागणी बघू आपण आता काय करता येईल तर. कारण आम्ही तसं त्यांच्याशी बोललो की आज 10 वर्षापासून आम्हाला 10 पैसे कमिशन भेटत होतं. आज जे 30 पैसे देतात, प्रत्येक वर्षाला आम्हाला 10 पैसे वाढून देण्यात यावं. आम्ही अशी चर्चा केली तर सरांनी त्याच्यावर काही न बोलता ते म्हणे पुढच्या वर्षी दीपावलीला परत या, आपण परत याच्यावर चर्चा करू असं त्यांना शब्द दिलेला आहे. तुमचे सर्व छत्रपती संभाजीनगर मधले संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशातच नाही, देशाच्या बाहेरही तुम्ही कणा आहात. हो, चौथ्या स्तंभाचा तुम्ही एक भाग आहात. संपूर्ण देशवासियांना, तुमच्या ग्राहकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा द्याल? दीपावलीच्या सर्व आमच्या वाचक वर्गांना आम्ही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्रमिक संघटनेकडून आणि त्यांना सुख समृद्धीची जावी दीपावली हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. आपलं नाव? विष्णू